हे गाईस चहा. हे गाईज आज आहे सोमवार, तोही श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि माझा आहे उपवास. तर इथे मी घेतलेले सर्वात प्रथम मस्त गरम गरम पाणी आणि बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला. पावसाचं झालेलं आहे. त्याचबरोबर इथे पाणी झाल्यानंतर मी लगेच इथे चहा होता माझा ठेवलेला बाजूला, तो सुद्धा मी एका कपात ओतून गेला. आणि खूप दिवसानंतर चहा घेते मी, कारण आता डेली चहा घेतच नाही. आणि बाहेरचं वातावरण बघा, एवढा अंधार पडलेला ना, ढग पण काळे काळे झालेले. तर बघताच असा जोरात पाऊस आला ना, का डेंजर असा धो 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 पाऊस आला. आणि इथे घेतलेला आहे मी मस्त चहा. आता खिडकीत जाते आणि चहाचा मस्त स्वाद घेते आणि किती सुंदर वाटतो ना, बाहेर पडतो थंडगार पाऊस आणि इथे मस्त चहा. या तुम्ही पण चहा घ्यायला. तर इथे घेतलेलं आहे मी खिचडी बनवण्यासाठी. उपवास आहे ना, त्याच्यासाठी मी बटाटे बॉईल करते आणि आपल्याला दुपारचं संध्याकाळच्या जेवणासाठी मी इथे मटर पनीर बनवणार आहे. आणि रताळी बघा केवढी मोठी आहेत. तर इथे घेतलेलं आहे खिचडी बनवण्यासाठी मी पॅनमध्ये मस्त तेल घातलं, थोडंसं घी घातलं, जिरा ॲड केला, त्याच्यानंतर मस्त हिरव्या मिरच्या ॲड केल्या, चवीप्रमाणे मीठ ॲड केलं. आणि मला ना खिचडीमध्ये घी ॲड केलं ना का एकदम स्वाद भारी लागतो त्या खिचडीचा. तुम्ही नसेल कधी ट्राय केलं तर करून बघा. इथे साबुदाणे मी रात्री भिजत घातलेले, आता ते ॲड केले आणि मस्त यांना परतून घेते. आणि मी झाकण न ठेवताच अशाच चमच्याच्या साह्याने यांना चांगले शिजवून घेणार आहे साबुदाण्यांना. याच्यानंतर मी घातले इथे शेंगदाणे भाजलेले, मस्त मिक्सरला ग्राइंड केलेले आणि छान अशी परतून घेते खिचडी. बघू शकता तुम्ही. त्याच्यानंतर इथे मी घातलेले आहेत इथे बटाटे जे बॉईल केलेले ना, ते बारीक बारीक कट केले आणि ते सुद्धा ॲड केले. आणि आता छान आपली मिक्स अशी झालेली आहे खिचडी. आणि अशी खिचडी एकदम भारी लागते ना. बाहेर पडतो मस्त गारगार पाऊस आणि असं मस्त वातावरण थंडगार झालेलं आहे. खिचडी आपली ऑलमोस्ट झालेली आहे रेडी, बघू शकता. आणि आता मी करते गॅस बंद, पण याच्यावर झाकण ठेवणार नाही. त्याच्यानंतर मग मी इथे घेतलेले आहे लगेच मला उपवासाचं जे बनवायचे ते तुम्हाला पुढे कळेलच. तर इथे मस्त 2 ॲपल म्हणजे सफरचंद कट केले आणि यांना मस्त बारीक बारीक कट केलेले आहे. तिथे थोडेसे ड्रायफ्रुट्स कट केले, काजू आणि खजूर, बदाम वगैरे काही नाही. आणि मस्त इथे घरात दही बनवलेला होता, तो दही ॲड केलेला आहे, घेतलेला आहे. याच्यामध्ये मी साखरही नाही आणि मधी नाही, फक्त आपलं नॉर्मली. याच्यामध्ये फक्त मी फ्रूट घातले, हे ॲपल, आणि वरून मस्त गार्निशिंग केलेली आहे. बघू शकता तुम्ही इकडे काजू आणि याची खजुराची. आणि मस्त आता सेट होण्यासाठी मी यांना फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. आणि थंडगार झाल्यावर मस्त खिचडी बरोबर खाणार, ते तुम्हाला पुढे दाखवेनच. त्याच्यानंतर फ्रेंड्स मी इथे संध्याकाळचा उपवास सोडवायचा असतो ना, त्याच्यासाठी मी इथे जेवण बनवायला घेतले. अगोदर करते पनीर फ्राय, बघू शकता. आणि मला फ्राय केलेला पनीरच आवडतो भाजीमध्ये टाकायला, तो कोणत्याही. तर त्याच मी कढईमध्ये मस्त घी घातलं, तेल घातलेलं आहे, मस्त जिऱ्याची फोडणी दिली आणि त्याच्यानंतर कांदा टोमॅटो ॲड केलेला आहे. आता छान परतून घेते कांदा टोमॅटो, त्यांचा कलर चेंज होईपर्यंत. तर बघू शकता फ्रेंड्स इथे कांदा टोमॅटो मस्त फ्राय झाला, कलरही मस्त असा यांचा पिंकिश झालेला आहे. आता घरातले बेसिक मसाले ॲड केले, याच्यामध्ये हळद, घरातला घरगुती मसाला आणि मस्त अद्रक लसणाची पेस्ट, हे सगळं ॲड केलेलं आहे. छान मिक्स करून घेते. याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मी, जेणेकरून आपला जो मसाला आहे तो करपत नाही आणि छान प्रकारे शिजतो. आणि मस्त आपला कलर झालेला आहे मसाल्याचा, बघू शकता. याच्यामध्ये आता मी मटर आणि गाजर हे सगळं ॲड करून घेते आणि छान मिक्स करून घेते. छान प्रकारे फ्रेंड्स मिक्स झालेला आहे, बघू शकता. आणि कलर एकदम अप्रतिम आलेला आहे ना. याच्यावर मी घातली वरून मस्त कोथिंबीर. मिक्स करून आता याच्यावर ठेवते मी परत थोडा वेळ झाकण फ्रेंड्स, बघू शकता तुम्ही. आणि झाकण ठेवून झाल्यानंतर मग मी इथे थोडासा एक बटाटा घातलेला आहे छोटासा. आणि या भाजीमध्ये बटाटा नाही ॲड केलेला का त्या भाजीला टेस्ट लागतच नाही. आणि कधीही छोटासा काणे पण बटाटा ॲड करायचा. आता परत ठेवते मी झाकण याच्यावर आणि थोड्या वेळानंतर मस्त वाफ आलेली. आणि बघू शकता इकडे काजूच्या मस्त पाकळ्या केलेल्या आहेत 2-2 आणि त्या सुद्धा ॲड केलेल्या आहेत. आणि आहे ना ही आपली शाही पनीर मटर पनीर मसाला. आणि मस्त आपली भाजी झालेली आहे रेडी. आता मी झाकण ठेवून दिलेलं आहे. ते मस्त वरण डाळीला फोडणी घातलेली आहे आणि याच्यावर टाकलेली आहे मी थोडीशी कोथिंबीर. आणि छान आपली डाळ झाली रेडी. आणि इकडे मी पनीर जो फ्राय केलेला होता तो सुद्धा ॲड केला. भाजी ऑलमोस्ट झालेली होती म्हणून मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ सुद्धा ॲड केलेलं आहे. आणि मी कोणत्याही भाजीत पनीर फ्राय करूनच ॲड करते, मला आवडतो. कच्चा पनीर मला आवडत नाही. परत मी झाकण ठेवून देते. आणि दुपारच्या नंतर मी इकडे घेतलेलं आहे मस्त खिचडी खाण्यासाठी.
आणि हा आपल्याला उपवासाचं बनवलं होतं ते मी फ्रूटचं ते पण सुद्धा घेतलेलं आहे. खिचडी ही छान झाली आणि आपलं दहीचंही खूप मस्त झालेलं आहे. आणि इथे आलं होतं माझं पार्सल, तर ते पार्सल होतं चॉपिंग पॅड. तर माझ्या बहिणीने पार्सल ते म्हणजे ऑर्डर केलं होतं आणि ती बोलली का ताई तू पण ऑर्डर कर, 15 ऑगस्टच्या दिवशीची ऑर्डर आहे ही. तर मी पण केलं ऑर्डर, तर ते सोमवारी आलेलं होतं ते. तर आता हे दाखवतं पण मला काय एवढं खास वाट नाही. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर इथे संध्याकाळ झालेली आहे आणि आता संध्याकाळची मी इथे मस्त बाहेर बघू शकता आज दिवसभर पाऊस आहे आणि इथे सकाळी संध्याकाळी मस्त मी फ्रेश वगैरे झाली, पप्पांच्या फोटोना अगरबत्ती लावली, बाहेर दिवा लावलेला आहे, मस्त घरात कापूर लावलेले, प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे घरातलं. आणि इथे घेतलेलं आहे मी आता घरातला स्वयंपाक तयार करायला, भात घातलेला आहे आणि इथे मी घेतलेल्या आहेत शेवया फ्राय करायला. तर आम्ही तांदळाच्या शेवया बनवतो, तर मी तांदळाच्या शेवया घेतलेल्या आहेत फ्राय करायला, प्रत्येकाला एक एक दोन दोन जे असेल ते. आणि त्याच्यानंतर मी ते पापडसुद्धा घेतलेले आहेत फ्राय करायला, कारण उपवास असल्यावर सगळं पाहिजे ना आपल्याला. तर आता इथे मी पापड फ्राय करायला घेतलेले आहेत, खास करून मला खायचे होते पापड म्हणून मी फ्राय केले आणि मग मुलांना पण फ्राय करून टाकले का त्यांना जर इच्छा झाली तर. आणि माझं जेवण झालेलं होतं, इथे मुलीचं जेवण होतं. तर बघू शकता इथे मस्त मोदक आहे, शेवई आहे, भाजी आहे मस्त बघा, बघू शकता आपली आलूवडी आहे आणि मिरची सुद्धा फ्राय केलेली आहे. रात्रीचे बघितले तुम्ही 11:15 वाजायला आले आणि माझ्या मम्मीने ना पोर्टर पाठवलेला. पोर्टरमध्ये बघा का पुरणपोळी, मोदक, कोथिंबीरच्या वड्या, आलू वड्या आणि साबुदाण्याचे वडे, एवढा काय काय पाठवलेला. आणि आम्हाला चौघींसाठी, मला, पिंकीला, विशाखाला, काजलला पण पाठवलंय. काजल माझी बहीण आहे, 3 नंबर, ती भिवंडीला राहते. तर तेवढ्या लांब तर आता पोर्टर होणार नाही. ती बोलली आता नको पाठवू, मला सकाळी पाठव. तर मग आता तिला सकाळी पाठवलं आहे, सकाळी 10 वाजताच. मम्मी सकाळपासून लागलेली या गोष्टीला, आम्हाला काहीच माहिती नाही हा का. आणि आत्ता थोड्या वेळात तिने 9-9:30ला फोन केला का मला पोर्टर करून द्या, तुम्हाला असं असं पाठवायचं आहे. तर तुम्हाला मी थोडीशी व्हिडिओ पण दाखवली. असं असतो आपला घरचा आई वडिलांचा प्रेम बोलावा काय. तर मी असं सगळं पाठवलंय आणि मस्त मी पण आता अर्धी पुरणपोळी खाल्ली, एक मोदक खाल्ला आणि अजून काय खाल्ला, साबुदाण्याचा वडा खाल्ला. एवढं काय खात नाही मी, पण कसं आहे सकाळी खाल्लं असतं, पण कसं आहे या गोष्टी आवडीने पाठवल्यात तर मग थोडंसं खायलाच पाहिजे. तर मी थोडंसं खाल्लंय. आणि आज सोमवार उपवास होता पहिला, तर पहिल्या श्रावणात आम्हाला एवढं काय काय खायला भेटलंय. तर असा होता आजचा ब्लॉग. तर चला फ्रेंड्स, भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट.